मालक दागिने नाहीत घरात. अरे रे रे रे, फारच वाईट झालं की. उंदरानं खाल्ले वाटतं तुमचे दागिने. मग आता नियमाप्रमाणे आपल्याला खेळावं लागणार. मोत्यांचा खेळ. सगळं नीती आणि नियमानच चाललंय. मधी बोलायची काही गरज नाहीये. तर तुला नियम माहीतच आहे. पांढरा मोती काढलास तर तुझी यातून सुटका, आणि जर काळा मोती काढलास तर आयुष्यभर माझा गुलाम. जनक बाबा, हो जनक बाबा. दादा भाऊ, काय झालं? एवढे घाबरे घुबरे का झाले? जनक बाबा, अहो लई मोठा घात झालाय. अहो तो राक्षस पुण्यात आलाय गावात. कोण? तोच मदराज. आणि तो आपल्या महादेला उचलून घेऊन गेलाय वाड्यावर. उचलून नेलं? होय, तिची बायको बी घरात नव्हती. घरात कोणी बी नव्हतं. ती बिचारी घरात परत आली आणि बघते तर काय, महाद्या घरात नाही. तिकडं तिकडं समधीकडे शोधलं. तेव्हा तिला कळालं की मदराज महाद्याला वाड्यावर घेऊन गेलाय. आई राजा, काय होऊन बसलंय? त्यातनं आणखी एक संकट आलं त्यांच्यावर. त्यांच्या घरातलं समद सोनं नाहीसं झालं. काय म्हणजे चोरीला गेलं? काय बी कळना झाले. पण त्याच्याकडे त्या रकमेचं सोनं होतं. ते तो आणायला गेला, पण घरात कुठंच सापडलं नाही. याचा अर्थ तो कर्ज फेडू शकत होता, पण त्याला ते फेडू दिलं गेलं नाही. पण ते सोनं ते कुणी चोरलं असेल? हवं हार कसा आहे आणि म्या कशी दिसते सांगा ना. अगं ही चोरीची वस्तू आहे आणि दुसऱ्यांच्या वस्तूवर असा डल्ला मारू नये ग. मला काय तुझं हे वागणं आवडलेलं नाही. तुम्ही इथं नसताना माझे हाल होत होते. लोकांच्या दयेवर जगत होती. ते पटत होतं तुम्हाला? अहो एवढे दिस मन मारून जगले. आता कुठं चांगली राहायची संधी मिळते तर ती मला सोडायची नाही सांगून ठेवते. अगं पण गावची अवस्था काय आहे आणि तुझं काय चाललंय? अशा वाईट वेळेत उलट गावाला मदत करायला पाहिजे. तो मदराज त्यांच्याशी कसा वागल हे माहिती आहे मला. आपण गावाला मदत करूया. गावातल्या लोकांना सावध करायला पाहिजे आपण. त्यातच आपलं पण भलं आहे. आपलं भलं कशात हाय सांगू? अहो जरा विचार करा. आपण असंच त्या मदराजाच्या मर्जीत राहिलो मग तो आपल्याला लई धन दौलत देईल. आपलं झोपडं पाडून मोठाला वाडा बांधू. अहो दारामध्ये गुरढोरं असतील. मोठाली शेती असल, त्यात कडधान्य पिकल. घर समद सोन्यानं भरलेलं असल. पैसा कुठं ठेव हा प्रश्न पडेल आपल्याला. तुम्ही शेतावर जाल दुपारच्याला झुणका भाकर घेऊन. तू येशील? म्या कशा पायी येऊ? म्या गडी माणसाला पाठवल. मी घरामध्ये बसून सूचना देणार आहे बघा. ए तू उठ. ऐ स्वयंपाक पाण्याचं बघ. ए बया तू काय पाय बसून बसली ग? जा काम कर. अशी सूचना करणार आहे. हळूहळू सगळी माणसं निघून जातील आणि तू एकटीच राहशील. म्या बी जवळ नसेन तुझ्या. कसं अभद्र बोलायला सुचतं तुम्हाला? तसं काय बी होणार नाही. मी सांगते तसं राहिलो की आपण आयुष्यभर श्रीमंतीत लोळू बघा. मी सांगते तसं करा. उगा सारखं सारखं तेच बोलू नका. जगदंबा, मेलो मी. मेलो. वाचवा. ए वाचवा. देवांनो माझ्यासाठी धावा.
तुला काय वाटलं घाबरलो मी? काल अचानक माझ्या समोर आलीस आणि माझा जीव घेतलास, पण पुन्हा जिवंत झालो ना मी. हा बघ तुझ्या समोर आहे, पहिल्यासारखा अहंकारानं गर्वानं. काय छळताय तू माझ्या गावातल्या गरीब लोकांना? त्यांचा काय चुकलंय? ते तुझ्या गावातले हेच त्यांचं चुकलंय आणि म्हणून त्यांना त्रास होतोय. तू माझ्यासाठी या गावात आलायस ना? मग माझ्याशी लढ. तू बरोबर बोलतीय, पण त्यात काय मजा नाही ग. आधीचे रिपू असंच तुझ्याशी लढत राहिले आणि तुझे गुलाम झाले. काल तो क्रोध कसा तुझ्या समोर मान खाली घालून उभा होता आणि म्हणत होता, जशी तुमची आज्ञा देवी. बा, 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 बा. आता थांबव तुझा छळ. आत्ताच्या आत्ता थांबवतो. मग चल माझ्यासोबत महिषासुरांकडे, म्हणजे तुझ्या या गावातल्या तुझ्या लाडक्या लोकांना होणारा त्रास आपोआप थांबेल. महिषासुराची आणि माझी वेळ होईल तेव्हा त्याचा नाशच होणार आहे. योग्य वेळ आल्यावर मी आणि तू मिळून त्याचा अंत करणार आहोत. तू मला घेऊन जायची स्वप्न बघूच नकोस. मग तू सुद्धा तुझ्या गावकऱ्यांना होणारा त्रास कमी होईल याची स्वप्न बघू नकोस. उघड्या डोळ्यांनी त्यांचा छळ बघत बस. आणि हो, तू मला संपवूच शकत नाहीस हे तुला कळलंच असेल. मी काही ना काही मार्ग शोधून काढेनच. तुझाही मला मदत करेल. अगं ती कशी तुला मदत करेल? तिनंच तर मला वरदान दिलंय. म्हणजे तुझी तुळजाईच मला वाचवते. काय झालं? झालं का बोलणं? महादेवची बायको लईच खचून गेली ग. तिला घरी आल्यावर समज कळ. तर काय बोलणार? देवी आईच्या 4 कथा ऐकवल्या तिला, तेव्हा जरा मन रमलं तिचं. बरं केलं तुम्ही. अशा येळी काय बोलावं कळतच नाही. आपल्या गावातली माणसं आपल्या पाठीशी आहेत एवढं जरी कळलं ना तरी जीवात जीव येतो माणसाच्या. आपल्या हातात तरी काय आहे दुसरं? म्हणून देवी आई सांगत असती, आपल्याला असुरांशी लढावं लागलच. शक्ती कमी पडली तर ती धावून येईल मदतीला, पण ती अशीच काय येईल? आपलं काही कर्तव्य आहे का नाही? आपण हिमतीनं पावलं उचलली तर ती शक्ती द्यायला येईल. हे खरं आहे, पण तुम्ही माझ्या लेकीच्या बाबतीत बोलत असाल तर ते मला पटायचं नाही. तिला इथं ठेवायचं नाही हे माझं आधीच ठरलं आहे. ती तुमच्या भावाकडे जाणार म्हणजे जाणारच. मला काही कळलं नाही देवी. तुळजाईच मदाचं रक्षण करते म्हणजे? मदारने धनाजी बरोबर जो करार केलाय त्यात असं लिहिलंय की धनाजी स्वतः येऊन मदाला हरवून जमीनदारी परत घेत नाही तोपर्यंत कुणीही त्याला कुठल्याही मार्गाने हरवू शकणार नाही. कपटाने नाही, नियमाने नाही, बळानेही नाही. पण मग यात तुळजाईचा संबंध कुठे आला? हा करार धनाजीनं तुळजाईच्या नावानं केलाय. तिच्या नावानं हे वचन त्यानं दिलंय. असं आहे होय. आत्ता आलं लक्षात. एखादा खरा भक्त देवाच्या नावाने शब्द देतो तेव्हा त्या शब्दाची ताकद देवालाही मान्य करावी लागते. जसं की महादेवांच्या नावाने मी दिलेल्या शब्दाचं दायित्व प्रत्यक्ष महादेवांवरही येतं. म्हणूनच मी त्याच्याशी लढून त्याचा अंत करू शकत नाही. जोपर्यंत धनाजी आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपण मदाला हरवू शकत नाही, असंच ना? हो. पण धनाजी आहे कुठे? मला नाही माहित. मत तर स्पष्टच म्हणाला की तो अशा कुठल्या तरी ठिकाणी आहे जिथून तुम्ही त्याला शोधून काढू शकत नाही आणि तोही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. अरे देवा, मग आता त्याला कसं शोधायचं? तेच तर कळत नाहीये. चला, मला निघायला हवं. संध्याकाळ झाली. आई घरी वाट बघत असेल. हो, तुम्ही निघा. तुम्ही देवीचा अंश जरी असलात तरी सध्या एका आईची छोटी लेक आहात.
ह्या धनाजीला कसं शोधायचं याचा मी विचार करतो आणि काही सुचलं तर तात्काळ तुम्हाला सांगतो. गंगाई, बघा तुम्ही बाजू घेताना व तिची एवढी रात्र झाली आता तरी बी तिचा पत्त्या नाही. अगं ती हिथच कुठतरी काय. काही सांगू नका. खेळायला जरी गेली असेल तरी बी एवढा येळ कुणी घराच्या बाहेर राहतं वय. अगं तसं नाही, पण तू काहीतरी काम सांग. काय बी काम सांगितलं नव्हतं म्या. बाहेर सामसूम झालंय. आधीच एवढ्या वाईट घटना घडत आहेत आणि त्यात आपली पोरगी अजून बी घराबाहेर. अगं घरातच होती कुठेतरी ती. माझं बी लक्ष नाही. तू तिकडे बघत होती ना, तेव्हा तिकडे होती. तू उगाच चिडत असत. हा, कळतंय मला समज. उगा येड पांघरून पेडगावला जाऊ नका तुम्ही बापले. येड पांघरून पेडगावला जायचं नाही, कळलं? गप बसाव तुम्ही. आणि काय ग जगदंबा, तू होतीस कुठं? आणि ही काय येळ आहे घरी यायची? ये ना. काय माझी गोंडुली गाई कशाला एवढी चिडते? मी इथेच होते. काही सांगू नगस. इथं जीवाला घोर लागतो माझ्या. गावातल्या कोणाला कधी उचलून नेतील याचा नेम नाही. दिवसा उजेडी फिरायची चोरी झाली आहे इथे आणि तू. गंगाई पहिल्यांदाच गेली ती. तुम्ही मध्ये पडू नका. इथं माझ्या जीवाची काय घालमेल होते ते मला ठाव. आई, अगं मी उद्यापासून लवकर घरी येत जाईल. नाही नाही, उद्यापासनं मला तसली काही चिंताच नको डोसक्याला. मी ठरवलं आहे. तुला दुसऱ्या गावाला पाठवून द्यायचं. दुसऱ्या गावाला? वय, तुझे काका राहतात ना त्या गावाला. उद्या हे तुला सोडून येतील. आई, अगं कशाला? मला नाही जायचं तिकडे. जावं लागेल. गंगाई, अगं तिथं कटाळून जाईल ती बिचारी. इथं आपल्या बरोबर राहिली ना. आपल्या बरोबर राहून ही आपलंच ऐकत नाही म्हणूनच मी हे ठरवलंय. हा पण आणि यात आता काय बी बदल होणार नाही. मी नाही जाणार तुम्हाला सोडून. मी तुला पाठवणार म्हणजे पाठवणारच. मी जाणार नाही म्हणजे नाही. बघितलं कशी हट्टी नागव झाली आहे ही पोरगी. तुम्ही हे तिचे असे लाड करताना पाठीशी घालताना त्याचे परिणाम आहेत हे. उद्या कशी जात नाही मी बी बघतेच हिला. गंगाई, अगं कठीण आहे. माय लेकी दोघी माघार घ्यायला तयार. अवघड आहे सगळं. ह्या मदराजाला हरवायचं असेल तर या धनाजीला शोधायलाच हवं. पण कसं शोधावं? कुठे शोधावं? काय करावं म्हणजे हा धनाजी सापडेल? वा 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 नंदी महाराज, काय छान सुचलंय तुम्हाला. आता तो धनाजी नक्की सापडेल.
देवीच्या वस्तू समद्या इकडे तिकडे पडल्या आहेत त्या आवरा. मला घरात पसारा आवडत नाही, माहित आहे ना व तुम्हाला. हा करतो. अहो, सकाळी सकाळी त्या खेळण्याशी खेळत बसू नका. कितीदा सांगितलंय. खेळतोय कुठं, अगं कामच करतोय की. समधी कामं येणेच झाली पाहिजे. तुमची कापडं समजा घरभर पडलेली असतात. माझी कापड तर काय, कालपासनं ते परकर पोलक कोपऱ्यात पडलं हाय. परकर पोलक गंगाई अग. हा आता आलं लक्षात. हे असं खायचं तर असं खाणं चाललंय. जे काय असेल ते असो, तुम्हाला समजा पसारा आवरून ठेवायचा हाय, पाणी भरायचं हाय, बैलाला चारा घालायचा हाय, आणि ही समधी कामं दुपारपर्यंत झाली पाहिजे. सांगून ठेवते. कळताय ना वा. वय वय. कळताय ना वा. बाबा, माझी समधी कामं वेळेतच करत असते मी. तुमचा स्वयंपाक होईपर्यंत सांगितलेले कामं होतील. माझं स्वयंपाक हा हा हा. आणि न सांगता घराबाहेर गेलेला खपायचं नाही मला. सांगा तिला. मी पण नेहमी सांगूनच जाते, सांगा तिला. उगा कोणाशी वाद घालायचा नाही. सांगा तिला. कारण नसताना मी वादच घालत नाही, सांगा तिला. आणि अंधार पडल्यावर ए बायांनो, तुम्ही एकमेकींशी भांडताय, मधल्या मध्ये माझं भरीत कशाला करताय. जे काय ते समोरासमोर येऊन बोलून घ्या बरं. या इकडं. माझं समद बोलून झालंय. मला काय बी बोलायचं नाही आता. मला पण बोलायला वेळ नाहीये. मला जायचंय देवळात, सांगा तिला. या मायलेकींचं भांडण कधी संपणार आहे कोणास ठाऊक. मधल्या मध्ये मी भराडला जातोय. सुंदरे, अगं सुंदरे, बाहेर ये की लवकर. सुंदरे. अहो काय झालं, कशा पाय ओरडताय. अगं गावातल्या आणि दोघा माणसांना गुलाम बनवून घेऊन चालल्यात ती मद्रासची माणसं. हे बघ. अहो त्यात काय नवीन हाय. असंच समजा गाव हळूहळू त्याचा गुलाम होणार आहे. अहो तसं बी या दोघांची नावं मीच दिली होती. काय. नाहीतर काय, तुम्ही नसताना ज्यांनी ज्यांनी माझा छळ केला का नाही, त्यात ही दोघं बी होती. एका पैशाची मदत केली नाही कधी. चांगली अद्दल घडू देत. आता जो कोणी गावात माझ्याशी वाकड्यात शिरल त्याची अशीच गत होईल. माझ्याशी उलटून बोलायची हिम्मत बी नाही झाली पाहिजे कुणाची. अगं काय हे तुझं बोलणं आणि वागणं. किती अहंकार करशील. मला अक्कल शिकवायची गरज नाही. आतापर्यंत गावात लई भोगलंय मी. आता त्याची परतफेड करायची एक संधी मिळते तर ती सोडायची नाही आहे मला. आता पुढचं नाव कुणाचं असेल याचा मी विचार करते. अरे हा, एक नाव तर विसरलेच मी. आजच यांचा निकाल लावतो. तुम्ही जावा. मधराजांनी जे तुम्हाला काम दिलंय ना ते करा. मी माझं काम करते. आता गावात लई मजा येणार हाय. अरे सोडा की आम्हासनी. मला देवीचं दर्शन घ्यायचं आहे. आम्ही आमच्या देवीचं दर्शन घ्यायचं नाही व्हय? हा? अरे असं का करायला सारे. अहो, मला आतमध्ये जाऊ द्या. आम्हाला आमच्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे. अहो, सोडा की आतमध्ये. लागलोय मंदिरात. काय झालं, देऊळ का बंद आहे? अगं बघ ना जगदंबे, या मला आतमध्ये जाऊ दिना झाल्यात. वय आम्ही सकाळपासून इथं देवीच्या दर्शनासाठी थांबलोय, तर ही म्हणतात देवी आईचं दर्शन घ्यायचं असेल तर पहिला कर भरावा लागल. देवळात जायला कर कसला? आणि तुम्ही कोण कर भरायला लावणार आहे? आम्ही नाही, मधराजानं कर लावलाय देवळात येण्यासाठी. आणि आजपासनं कुणाला बी देवळात येऊन देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर कर भरावाच लागल. अरे काय बोलतोयस तुम्ही मेंगाजी? आधीची माणसं कर्ज वसुली करण्यासाठी सगळ्यांच्या मागे लागल्यात. घरातलं अन्नधान्य, सोनं नाणं
समजा उचलून यायला लागल्यात. होय, आता अंगावरती आमच्या ही कापडी एवढी राहिल्यात. आता देवीच्या दर्शनाला बी कुठनं कर द्यायचं आम्ही? देवी आईवर सगळ्यांचा हक्क आहे. तुम्ही असा कर लावू शकत नाही. हा, हे बघा, ही देवळाची जमीन आधी धनाजीरावांची होती, पण आता ही मदराजांची झाली आहे. त्यामुळे हे देऊळ त्यांचं आहे. देऊळ त्यांच्या मालकीचा झाला असेल, पण देवी आई कुणाच्या मालकीची असते का? ती तर तिच्या भक्तांची असते. जा बघा जरा गाभारा उघडून. तुळजाई मदराजांच्या खरंच मालकीत राहिली आहे की? आता ती कुठे जाणार? गाभाऱ्यातच असणार की. तेच तर म्हणतेय, आधी बघा तर खरं. देवी, देवी कुठे गेली?